जो कोणी व्यक्ती गौतम बुद्धांच्या संघात सहभागी होत, सगळ्यात आधी ते त्यांना शांत राहायला सांगायचे. ध्यानाच्या अवस्थेत जाणे अगोदर ते त्यांना शांत राहायला शिकवत असत. आजच्या काळात सगळीकडे आवाजच आवाज आहे आणि यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काही काळ शांत राहण्याचा अभ्यास केला तर तणाव निर्माण होणाऱ्या हार्मोन्सच्या लेवलमध्ये कमी येते. त्यामुळे तुमचा मेंदू शांत राहतो, राग नियंत्रित होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कधी कोणत्या प्रसंगी आपल्याला शांत राहायचे आहे, कोणत्या प्रसंगी बोलायचे आहे. संध्याकाळची वेळ होती. गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात, उद्या सकाळी सर्वांनी नदीत आंघोळ केल्यानंतर लगेच आमच्या झोपडीसमोर हजर राहा. प्रत्येक जण रात्री योग्य वेळी झोपायला जातो आणि सकाळी नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींसमोर हजर होतात. गुरुजी म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे. गुरुजी म्हणतात 10 प्रसंग जिथे आपल्याला मौन राहायचे आहे, शांत राहायचे आहे. गुरुजी म्हणतात, या 10 प्रसंगी तुम्ही शांत झालात म्हणजे गप्प बसलात तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडू लागतील. गरजेपेक्षा जास्त बोलणे आणि गप्प राहणे हे दोन्ही तुमच्यासाठी चांगले नाही. जसे की गरजेपेक्षा जास्त पाऊस, ऊन दोन्हीचा त्रास होतो, तसेच विनाकारण बोलण्याने सुद्धा खूप नुकसान होते. गुरु म्हणतात, हा पहिला प्रसंग आहे जिथे आपण मौन गप्प राहिले पाहिजे. नंबर 1, तथ्यांशिवाय बोलू नका. गुरु म्हणाले, जर तुमच्याकडे कोणते तथ्य नसेल तर तिथे गप्प बसणे कधी पण चांगले. शांत राहिल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात, यामुळे आपले ज्ञान वाढते. कधी पण अशा वेळी बोलले पाहिजे ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान आहे. जर तुम्ही तथ्य नसताना किंवा विनाकारण बोलला तर तिथे तुमची चेष्टा मस्करी होऊ शकते. जर तुमच्याकडे पूर्ण माहिती नाही आणि जर तुम्ही बोलला तर अशा ठिकाणी तुमची चेष्टा मस्करी तर होईलच, बरोबर तुमच्यावरचा लोकांचा विश्वास पण उडू लागेल. त्यामुळे अशा जागेवर शांत राहा जिथे तुम्हाला माहिती नाही तुम्हाला काय बोलायचं आहे आणि काय नाही ते. काही लोक असे असतात जे प्रत्येक ठिकाणी आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना काय बोलावे कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात. नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करत असतात. त्यामुळे ज्या गोष्टींची आपल्याला पूर्ण माहिती नाही, त्याचं पूर्ण ज्ञान नाही, त्यामुळे तिथे गप्पा राहणे तेच शहाणपणा आहे. गुरुजी म्हणतात, दुसरा असा प्रसंग जिथे व्यक्तीने शांत राहिले पाहिजे. शब्दांनी दुखवू नका. जर तुमच्या बोलण्याने कोणाला मानसिक त्रास होत असेल तर तिथे गप्प राहिले पाहिजे. कमजोर व्यक्तीबद्दल काही पण बोलून तुम्ही महान व्यक्ती नाही बनणार. महान तुम्ही एखाद्या कमजोराची साथ दिली तर बनणार आहात. काही लोक आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तींबद्दल चांगलं वाईट बोलत असतात. तो तुम्हाला काही बोलणार नाही पण तुम्ही त्याच्या नजरेतून खाली पडत राहाल. उद्या तोही तुमच्यापेक्षा मोठ्या पदावर असेल आणि तुमच्यापेक्षा मोठ्या पदावर असेल तेव्हा त्याची वागणूक पण तुमच्या बरोबर तशीच असेल. एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुमच्यापेक्षा लहान असलेल्यांचा आदर करायला शिकला पाहिजे आणि त्याचबरोबर मोठ्यांचाही सन्मान केला पाहिजे. लोकांना वाटत असतं ते जर उद्धटपणे बोलले, समोरच्याला अपमानित केलं तर ते मोठे होतील, तर ही त्यांची मोठी चूक आहे. मोठे होण्याऐवजी तुम्ही त्यांच्या नजरेतून अजूनच खाली पडत राहाल. गुरु पुढे म्हणाले, शिष्यांनो, जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा आदर भावनेने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल. बोलण्यात भाऊ, बहीण, आई, वडील, मित्र यासारख्या संबोधित शब्दांचा वापर नक्की करा. यामुळे तुमची मान प्रतिष्ठा तर वाढेलच, त्याचबरोबर तुम्ही लोकांच्या नजरेत एक समंजस व्यक्तीही बनत जाल. गुरुजी म्हणतात, तिसरा असा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले. रागवलेले किंवा द्वेष करणारे लोक. जेव्हा तुमचे जवळचे सगळे संबंधी तुमच्यावर रागवत असेल, तुमचा अपमान करत असेल, त्यावेळी तुम्ही गप्प राहिले पाहिजे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटेल. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्ही त्याची कधीही माफी मागू नका आणि शांत राहूनच योग्य वेळेची वाट बघत राहा. तो स्वतःच तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल. जर तुमचा कोणी नातेवाईक तुमच्यावर रागवत असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत आहात तर हे आदर सन्मान देण्याचे लक्षण आहे. यामुळे कोणी लहान होत नाही किंवा मोठे होत नाही. जर तुम्हाला राग येत असेल तर तिथून कोणाचाही अनादर न करता तिथून निघून जा किंवा शांत राहा. क्रोध केल्याने तुमचे नाते खराब होईल. जो राग करतो त्याच्याबरोबरच नेहमी वाईट गोष्टी घडत असतात.
गुरु पुढे म्हणतात, एकदा एक साप जंगलातून पळत असताना एका राजाच्या घरामध्ये जाऊन पोहोचला. लोकांनी त्याला डवसले, त्यामुळे तो खूप संतापला आणि त्यामुळे घरात जी तलवार होती तो त्यालाच गुंडाळी मारून घट्ट करू लागला आणि त्यामुळे त्याचे पूर्ण शरीर कापले गेले. या रागाने त्याला खाऊन टाकले. त्याचप्रमाणे आपला राग ही या तलवारीप्रमाणे आपल्याला कापत राहतो. रोज ध्यान केल्याने राग संपतो. जर तुम्ही ध्यानाच्या मुद्रेत बसत असाल त्यामुळे तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील. गुरु पुढे म्हणतात, अशा प्रकारे तुम्ही दररोज ध्यानाचा सराव करा. यामुळे तुमचे हार्मोन्स जे रागाला उत्तेजना देतात ते सगळे तुमच्या नियंत्रणात राहतील, ज्यामुळे शरीर तुमच्या रागावर सहज नियंत्रण ठेवेल. तसही देखील एक पद्धत आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की मला राग करण्याची खरंच गरज आहे का, तिथे आपल्याला बोलायचे आहे की नाही. जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन कराल तेव्हा तुम्ही समजून जाल की तुम्हाला राग केला पाहिजे की नाही. आणि जर तुम्हाला राग येत असेल तर तिथून बाजूला जाण्याचा प्रयत्न करा, तिथून लांब निघून जा. कालांतराने हळूहळू तुमचे मन शांत होत जाईल. गुरु म्हणाले, चौथा असा प्रसंग जिथे व्यक्तीने अत्यंत शहाणपणाने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसलेच पाहिजे. जिथे तुमचा त्या मुद्द्याशी काहीच संबंध नाही त्यामुळे तिथे गप्प बसावे लागेल. तुम्ही विनाकारण इतरांच्या मुद्द्यांवर बोलाल तर ते तुमच्यासाठी अनैतिक कृत्य असेल. यामध्ये फक्त आणि फक्त तुमचेच नुकसान आहे. दोन लोकांच्या वादात लवकर तुमचा पाय घालू नका. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला बोलावत असेल त्याचे भांडण मिटवण्यासाठी तरच तुम्ही तिथे जा. गुरु म्हणाले, पाचवा असा प्रसंग जिथे व्यक्तीने माणसाने अत्यंत हुशारीने काळजीपूर्वक गप्प बसावे. तुमच्या बोलण्याने कोणत्याही मित्राचे नुकसान होऊ नये. जर तुमचे शब्द समोरच्या व्यक्तीच्या कुटुंब मित्राच्या प्रतिष्ठेबद्दल वाईट प्रतिबिंब दर्शवित असेल तर मग तुम्ही गप्प राहा. कोणाच्याही कुटुंबाबद्दल मित्राबद्दल चांगले वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट होणार आहात. जी गोष्ट सहजपणे आपण संपवू शकतो त्याला आपल्या शब्दांनी मोठे करू नका. न ओरड करता बोलण्याचा प्रयत्न करा. ओरड न करता बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही ओरडल्याशिवाय बोलू शकत नसाल तर मग तुमच्यासाठी गप्प राहणेच गरजेचे आहे. एखाद्यावर ओरडण्याने तुमच्या स्वभावाबद्दल माहिती होते. जास्त बोलण्याने नेहमी गोष्टी बिघडतात. काही वेळा खूप मोठ्याने बोलल्यामुळे अनेक वेळा संबंध बिघडतात. त्यामुळे आवाजात गोडवा आणा. तुमच्या बोलण्याने तुमच्या मित्राचे मन दुखले नाही पाहिजे. आपल्या शब्दांनी कधी कधी विनोदाने आपल्या मित्राचा अनादर होऊ देऊ नका. विनोद करतानाही विचारपूर्वक करा. जिथे कोणी शब्दाने दुखावले जात असेल तिथे गप्प बसा. जास्त बोलण्याने नेहमी नुकसानच होते. तुमच्या बोलण्याने इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये. जर तसे होत असेल तर तिथे तुम्हाला गप्प बसले पाहिजे. जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्या समोर नसते तेव्हा त्या व्यक्तीबद्दल वाईट शब्द कोणी तिसऱ्या व्यक्तीसमोर बोलू नये. गुरु म्हणतात, सहावा असा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहिले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांबद्दल वाईट बोलत असते, जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्या समोर कोणा तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही शांत राहून फक्त ऐकत राहा. आपले मत व्यक्त करू नका. कारण जो माणूस तुमच्या समोर दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असेल उद्या तोच एखाद्या समोर तुमच्याबद्दलही वाईट बोलू शकतो. नीतिशास्त्रानुसार जो आपले तोंड शांत ठेवतो आणि बुद्धीने काम करतो तीच व्यक्ती समजूतदार असते. गरज नसताना बोलणे, कोणाबद्दल बोलणे, कोणामध्ये बोलणे हे चुकीचे आहे. कधी कधी हाच आपल्यासाठी शहाणपणा असतो की अशा ठिकाणी कधी तोंड उघडू नये. गुरु म्हणतात, सातवा असा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहिले पाहिजे. जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी व्यक्ती तुमच्या भावना, त्रास, दुःख शब्दात समजून नाही घेऊ शकत किंवा तो समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही तर अशा व्यक्तीसमोर तुम्ही गप्प राहा. कारण अशा व्यक्तीला तुमच्या दुःखांची, भावनांची पर्वा नसते. कारण अशा व्यक्तींना आपली गुपित सांगून नंतर पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मनातली गोष्ट नाही सांगितली पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की समोरचा व्यक्ती तुमचं म्हणणं नाही समजून घेत, तुमच्या भावना नाही समजून घेत तर मग तिथे बोलू नये. जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमचा मुद्दा नीट समजून घेत आहे, तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकत आहे तरच तुम्ही त्याला तुमचे म्हणणे सांगा. गुरु म्हणतात, आठवा असा प्रसंग जिथे तुम्ही मौन राहावे.
जेव्हा कोणी व्यक्ती आपली दुःख व्यक्त करत असतो, एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख आणि समस्या सांगत असतो, याचा अर्थ असा की तो तुम्हाला आपलं समजत आहे. अशा वेळी लगेचच त्याला समाधान सांगण्याऐवजी गप्प राहून त्याचे दुःख आणि समस्यांना ऐकून घ्या. त्याचे दुःख, त्याच्या समस्या दुसऱ्यांना सांगू नका. त्याच्या समस्या आणि दुःख दूर व्हावेत म्हणून तो हे सांगत नाही. तो यासाठी सांगत आहे की समोरच्याला तो काय म्हणतोय ते समजत आहे. अनेक वेळा दुःख व्यक्त करून दुःख कमी होतात. तुम्हाला तो दुःख यासाठी सांगत असेल की त्याला वाटत असेल की तुम्ही त्याचे दुःख समजून घेत आहे. वाटून घेतल्याने दुःख कमी होते. त्यामुळे कोणी व्यक्ती तुमच्याकडे त्याचे दुःख व्यक्त करत असेल म्हणून तुम्ही गप्प राहून त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून त्याचा त्रास कमी होईल. त्याचे मन हलके झाले पाहिजे, कारण जे काही त्याच्या मनात होते ते तुम्हाला सगळं सांगितलं आहे. गुरु म्हणतात, 9वा असा प्रसंग जिथे तुम्ही मौन राहावे. जिथे दुष्ट स्वभावाचे लोक असतील, गैरवर्तन करत असतील, शिव्या देत असतील, तिकडे जाऊ नका. अशा ठिकाणाहून तुम्ही गुपचूप निघून गेले पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा. कारण ज्याची जीभ वाईट आहे, ज्याच्यात वाईट प्रवृत्ती असते, अशा वेळी तुम्ही त्यांना समजावून सांगू शकत नाही. जेव्हा त्यांचे मन पूर्णपणे शांत होईल तरच ते तुमचे बोलणे ऐकतील. म्हणून जिथे वाईट प्रवृत्तीचे लोक तुमचे ऐकत नाहीत, समजून घेत नाहीत, तिथे बोलू नये. गुरु म्हणतात, 10वा असा प्रसंग आहे जिथे तुम्ही शांत राहिले पाहिजे. तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगत राहू नका. असे बरेच लोक आहेत जे खूप लवकर यश मिळवतात. तो सगळीकडे आपल्या यशाबद्दल सांगत असतो, चर्चा करत असतो. अशा वेळेस काय होते की काही लोक तुमच्या यशामुळे आनंदी होत नाही. जर तुम्ही लोकांसमोर तुमच्या यशाबद्दल बडाई मारत असाल तर त्यामुळे लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते. तुम्ही यशस्वी झाल्यावर लोकांना कळेलच की तुम्ही यशस्वी झालात. तुतारी वाजवल्याने नुकसान तुमचेच होईल. एवढे सांगून गुरु म्हणाले, शिष्यांनो, आजसाठी एवढेच. माझ्या या 10 गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारल्या तर त्यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून वाचाल. माझ्या इथून गेल्यानंतर या गोष्टी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. मित्रांनो, मला आशा आहे की या व्हिडिओतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. जर तुम्ही नवीन असाल तर आमच्यात सामील होण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.